नमस्कार मित्रांनो. तर आज उठलो, गणेश चतुर्थी होती, लवकर उठलो पटकन आणि थोडा वेळ बाच्या सोबत टाइमपास केला, त्याला खेळवले वगैरे. तेव्हा नंतर थोडे किरकिर करायला लागला, रडायला लागला. म्हणलं बाई तू सांभाळ म्हणलं बहिणीला, आणि उठलो आवरायला सुरुवात केली. आपलं गोदडी वगैरे पांघरून वगैरे आवरून स्वतःच आवरून निघालो घरात. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपली गणेश चतुर्थी आहे. आज आपली सुपारी, पहिली सुपारी आज दगडूशेठच्या समोर सिटीमध्ये. दगडूशेठच्या मंडळाला नाहीये, त्याच्या समोरच्या गणराज मित्र मंडळाला आहे. तर आज आवरलं वगैरे, तर आज आलोय ह्याला घ्यायला. आता काय घालायला घ्यायला आलोय. आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग काढू. फुल सिटी मध्ये गर्दी असणार गाईज. कॅमेरा धरायला तर चान्स भेटणार नाही, वाजवू का कॅमेरा धरू, पण तरी पण जेवढं होईल तेवढं ट्राय करतो. आज फुल ब्लॉग होऊन जाऊ दे. युट्यूबला पण सोडतोय, ब्लॉग्स विथ हर्षद म्हणून माझा आयडी आहे युट्यूबला. तर जमलं तर सबस्क्राईब करा आणि फुल व्हिडिओ बघा तिथं. आणि इंस्टावर आणि फेसबुकवर शॉर्ट्स तर येतच राहतील. भेटूया पत्कात जाऊन. आता तर आलोय आपण आता पत्कामध्ये. आता बाकीचे तर 15 ढोलीच ठेवणार आहेत, कारण ते बारीक आहेत. पुण्यात जायचंय. पुण्यात सगळे मोठे ढोल घेतलेत. टोटल 45 ढोल घेतलेत आणि 18 तास आहेत आपल्याकडे. चला पोरांना दाखवतो तुम्हाला. तुला यायचं होतं ना? टोल वगैरे भरून घेतला गाडीत आणि गाडी निघाली पुण्याला. आणि आम्ही पण मागून निघालो. सगळे एक्साइटेड होते, फुल खुश होते की पहिली सुपारी आणि ते पण पुण्यात आहे दगडूशेठच्या समोर, म्हणून सगळे एक्साइटेड होते. जरा भूक लागली, मग एका साईडला घेतली गाडी आणि तिथं समोसे वगैरे खाऊन घेतले. म्हणलं तिथं चक्कर येऊन पाडण्यापेक्षा आताच जरा गिळून घेतलेलं बरं आहे. बोल काहीतरी गुड बॉय. तू काय बोलणार का? हॅलो गुड बॉय. मग खाल्लं वगैरे, मग तिथं आमची मस्करी सुरू झाली. तिथून आलो मित्रांनो पुण्यामध्ये शनिवारवाड्याच्या समोर. चालत चालत गाडी लावून आपल्या टेम्पो पाशी जावं म्हणलं, तर टेम्पो मधनं ढोल वगैरे उतरून पहिलंच त्यांनी ठेवले होते. तिथं आपल्या पोरांची लगे शॉपिंग सुरू झाली. गळ्यातला, हातातलं, नाकातलं, कानातलं काय काय गोळा करत होते. मग ते झाल्यावर आम्ही जरा इकडे तिकडे टाइमपास केला आणि नंतर तयारी सुरू झाली आमची. मित्रांनो, तर आलोय आपण पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या जवळ. इथं आलोय तर गणपतीचे घर मज्जा इथंच आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी. आपलं पथक पण आलेलं आहे, श्री आरंभ वाद्य पथक. आता सगळे ढोल वगैरे उतरवून घेतलेले आहेत. मुलं आता बाकीच्या मुलांची वाट बघतोय, त्यानंतर ढोल उचलून खांद्यावर आपल्याला न्यायच्यात. मित्रांनो, राईट, आपल्या हर्षद पवारला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप मेहनत या ना पावल काढून तिथं. तर असं मित्रांनो, थोड्या वेळाने टाइमपास वगैरे संपला आणि आपले ढोल वगैरे एक एक ढोल खांद्यावर घेऊन जवळजवळ 400-500 मीटरवर चालायचं होतं. आपल्याला मंडळापाशी जायचं होतं, कारण तिकडं आपली गाडी जाऊ शकत नाही. तर तिकडं पोहोचून आपण सगळे ढोल एकावर एक रचून घेतले. खूप गर्दी होती, थकले होते मुलं, थोडं पाणी वगैरे पिऊन थांबले. आणि बाकीचे मंडळांचे पथकं वगैरे चालू होते, तर ते वादन वगैरे बघत बसलो आम्ही. थोडेश्वर वादन वगैरे बघून झालं. नंतर आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पांना सजवून वगैरे आपल्याला वादन सुरुवात करायची होती. तर ढोल वगैरे उतरून घेतले आणि आपलं वादन सुरू झालं. आता कुठे चाललोय आपण? कशाला? आता चाललोय मित्रांनो आम्ही जेवायला. तिथं सुपारी, तिथंच आमचं जेवण आहे कराडीला. आता पुण्याची सुपारी वाजवली, आता कराडीची सुपारी वाजवायची. हे बघा, हे पण आहेत आमच्या सोबत. कोण आहेत काय माहिती, आमच्या सोबतच आहेत. भेटूया जेवताना जेवण काय आता कळ धावता तुम्हाला. बाय. हा बरं करा. हा